नमस्कार मंडळी, प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। आणि आज आपण जाणार आहोत माहूर येथे, जे की आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये। सो लेट्स गो, प्रवासाला सुरुवात करूया। मंडळी, आता आपण आहोत सध्या कळंबमध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हे आहे कळंबचं बस स्टँड। आणि इथून माहूरला जाण्यासाठी आपल्याला लागणार आहे ऑटो। आता ऑटोने आपण यापुढे प्रवास करणार आहे माहूरमध्ये। तर खूप जणांना माहिती नाही, 2 माहूर आहेत। 2 माहूरपैकी आपण यवतमाळ जिल्ह्यातील माहूरमध्ये जाणार आहोत। सो चला मग, यापुढील प्रवास होणार आहे आपला ऑटोने। सो कळंबमधून आम्ही बसलो ऑटोमध्ये आणि इथून आम्हाला 10 ते 15 मिनिटं लागले। फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत इथं माहूरला ऑटोनी। इथं आम्हाला फक्त 20 रुपये लागले कळंबवरून इथे येण्याकरिता। सो हा आहे प्रवेशद्वार माहूरचा, इथून आपल्याला वर जायचं आहे। सो पुन्हा एकदा सांगते, हे आहे कळंबमधलं दत्तापूर गावातलं निरंजन माहूर। मानानी हे गाव, मानानी जे आहे ते हे माहूर मोठं आहे। सो चला मग दर्शनाला। आणि जसं आम्ही या गेटमधून आतमध्ये प्रवेश केला, इथं चालू होता खिचडीचा वाटप, जो की प्रसाद होता। आम्ही इथं प्रसादाचं सेवन केलं, भरपूर आनंद घेतला आणि निघालो पुढील प्रवासाला। प्रवासादरम्यान तुम्हाला जंगल, झाडी अशा पद्धतीने सुंदर निसर्गरम्य वातावरण लागेल। नंतर तुम्ही रोडने समोर चालत आल्यानंतर हा आहे तुमचा मेन स्टॉप। इथे तुम्हाला सुरुवातीलाच यात्रेचं वातावरण बघायला मिळेल। आतमध्ये गेल्यानंतर लगेच तुम्हाला इथं छोटंसं अनुसया मातेचं मंदिर दिसेल, जे की हे आहे अनुसया मातेचं मंदिर। तर हे छोटंसं अनुसया मातेचं मंदिर आहे। आधी तुम्हाला इथे अनुसया मातेचं दर्शन करावं लागेल। आतमध्ये अंधार असल्यामुळे आतमधलं जे छोटंसंच मंदिर आहे, अंधार असल्यामुळे आतमधलं काही शूट करता नाही आलं। सो आम्ही इथून घेतलं दर्शन आणि आता निघालो आहे आम्ही दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी गडावर। जास्त उंच नाही आहे। इथून तुम्हाला असं निघाल्यानंतर यात्रेचं स्वरूप मधात मिळेल। आधी तुम्हाला यात्रा एन्जॉय करत करत दर्शनाला जायचं आहे। सो खूप सारे इथं स्टॉल लागलेले होते, वेगवेगळे खाण्याचे, लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या उपयोगाच्या वस्तू या यात्रेमध्ये होत्या। सो यात्रा एन्जॉय करत करत आम्ही निघालो। इथं आम्ही लावून घेतले टिके, आणि जसं की सगळेजण लावतात, सो आम्ही इथे लावला आणि निघालो गडावर। सो आधी दुसरा रस्तासुद्धा आहे, आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो। तर हा नवीन रस्ता आहे, जो इथं पायऱ्यान वगैरे झाला आहे। याच्या आधी इथं नव्हतं असं एवढं। तुम्ही रिटर्न येताना दुसऱ्या मार्गाने सुद्धा येऊ शकता। हा नवीन मार्ग आहे। यात दत्त जयंती असल्यामुळे इथं खूप गर्दी होती त्या दिवशी, आणि दत्त जयंतीचीच ही यात्रा आहे। आता नव्या पद्धतीने इथे सगळे रस्ते वगैरे झाल्यामुळे तुम्ही डायरेक्ट खूप म्हणजे अर्ध्यापर्यंत तुम्हाला तुमच्या गाड्या घेऊन येऊ शकता। पार्किंगसाठी ते आहे जागा। आधी एवढं वर नव्हतं, आधी तुम्हाला जास्त चालावं लागत होतं। आता हे नवीन असल्यामुळे अर्धं अंतर कमी झालं। आणि थोडं समोर गेल्यावर तुम्हाला हा एक स्टॉप लागेल। या ठिकाणी खूप लोक फोटोशूट करतात, आम्ही सुद्धा फोटोशूट केलं आणि पुन्हा निघालो समोर प्रवासाला। तुम्ही बघू शकता, आपल्याला असं वर जायचं आहे। आम्ही ते वर जात असताना आपल्याला आणखीन छोट्या 1-2 मूर्ती दिसतील देवाच्या। त्या मूर्तींचं दर्शन करून आम्ही सुद्धा जे आहे ते आणखीन समोरच्या प्रवासाला लागलो। तुम्ही बघू शकता, अशा छोट्या छोट्या मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत मधात। आणि फायनली आम्ही वर पोहोचलेलो आहोत। तर तुम्ही हे बघू शकता, वरून जे आहे ते वातावरण अशा पद्धतीने यात्रेचं होतं। आणि दत्त जयंतीची गर्दी इथे असल्यामुळे दर्शनासाठी लाईन होती। सो तुम्ही बघू शकता, ही किती लाईन होती, आणि ही लाईन पूर्ण अशी मंदिराच्या गोल होती। सो दत्त जयंतीला एवढी काही गर्दी नव्हती, पण हां, नेहमीपेक्षा ही गर्दी जास्त होती। सो आम्हाला इथं लाईनमध्ये थांबावं लागलं, आणि लाईनमध्ये लागून आम्ही दर्शन घेतलं। इथलंच पादुका ठेवलेल्या होत्या, आणि हे मंदिरसुद्धा खूप छोटं आहे। आतमध्ये अंधार असल्यामुळे तुम्हाला इथलं शूट दिसणार नाही। सो बाहेरचं जेवढ्या पद्धतीने घेता आलं तेवढ्या पद्धतीने इथलं शूट घेण्यात आलेलं आहे। सो तुम्ही बघू शकता, दर्शन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ तिथेच बसून शांततेत आराम केला। आता कुठं उतरून राहिली, आणि पुन्हा आम्ही निघालो मग इथून परतीच्या प्रवासाला। सो हा आहे परतीचा प्रवास, दुसरा मार्ग। इथून येताना तुम्हाला हा मठ लागेल, आणि मठाच्या नंतरच थोडंसं खाली गेल्यानंतर तुम्हाला एक नदी सुद्धा लागेल, जो की जुना मार्ग होता। आणि माहूरचा हा प्रवास आपला आपण इथे थांबवणार आहोत। हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, हे आपण बघितलं होतं निरंजन माहूर, आणि जे दुसरं माहूर आहे नांदेडमधलं, त्याला पण आपण व्हिजिट करणार आहोत। सो भेटूया नवीन भागामध्ये।
माहूरमध्ये.